बघा मित्रांनो, आज आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे न्यूमरिकल मेथडचा, जॉकोबिज मेथड. हा, याच्यात काय करायचं नीट लक्ष द्या. सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन्स बाय जॉकोबिज मेथड अप टू 2 इटरेशन ऑनली. हा, 2 इटरेशन मध्ये करायचं. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम पाहिल्या काय करायचं, 5x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 12. 5x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 12. हा, एक्स वाय झेड च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का बघायचं. एक्स वाय झेड च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का बघायचं. चलो आहे. मग नंतर काय करायचं, इकडे बघा. सगळ्यात पहिले पहिल्या टर्म मध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मोठी पाहिजे. पहिल्या टर्म मध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मोठी पाहिजे. इथं 5x मोठा आहे, टू वाय झेडच्या कम्पॅरेटिव्हली 5x मोठं आहे. दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला y ची टर्म मोठी पाहिजे. इथं 4y मोठा आहे. नंतर तिसऱ्या टर्म मध्ये आपल्याला z ची व्हॅल्यू मोठी पाहिजे. इथं z मोठा आहे. सगळ्यात लाईफलाईन चॅप्टर आहे. हे चॅप्टर गेलं तर मीडियम मुलगा पास होऊ शकत नाही. ज्याला इंटिग्रेशन अवघड जातं तो अलग. बाकी इंटिग्रेशन त्याला जमतं त्याचं ताण. 5x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 12. बघा, 5x सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, 5x इज इक्वल टू 12. ह्या 2y ला तिकडे फेकायचं. मायनस 2y मायनस झेड. त्या 2y ला जर तिकडे फेकलं तर मायनस 2y. त्या झेड ला जर तिकडे फेकलं तर काय होईल, मायनस झेड होईल. हा, काय करायचं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची. पहिले काय केलं, 2y ला तिकडे फेकलं, झेड ला तिकडे फेकलं. मग काय करायचं मित्रांनो, एक्स इज इक्वल टू 12 मायनस 2y मायनस झेड भागिले 5. याला द्यायचं 1 नंबर. याला काय द्यायचं, 1 नंबर. काय करायचं, आपल्याला एक्सच्या टर्म्स मध्ये व्हॅल्यू काढायची. मग 5 ला काय करायचं, डिवाइडला पाठवायचं. 5 ला काय करायचं, डिवाइडला पाठवायचं. आलं लक्षात. हे झालं, पहिलं कळालं. हे जॉकोबी आणि गॉस सिडल मध्ये 4 स्टेप जे ह्याच्यातल्या त्या सारख्याच, म्हणजे या दोन्ही पैकी एक येतीच. आलं लक्षात. आणि बोनस जर दोन्ही आलं तर मग काही टेन्शन आलं, दोन्ही पण येऊ शकतात. कारण की पेपर पॅटर्न मध्ये थोडंफार तरी फरक पडतो कधी कधी. दरवेळेस दोन्ही आलेलं नाही आणि जॉकोबी जास्त वेळेस आलेलं नाही, तर हे येण्याचे चान्स यावेळेस 100% ही मेथड येईल. आलं लक्षात. हा, नंतर दुसऱ्या वेळेस काय करायचं, एक्स प्लस 4y प्लस 2z इज इक्वल टू 15 आहे. एक्स प्लस 4y प्लस 2z इज इक्वल टू 15 आहे. तर मग काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले 4y इज 4y मध्ये y ची टर्म राहिली पाहिजे. पहिले x ची टर्म काढली. आता काय करायचं, 15 मायनस एक्स. एक्स जर तिकडे गेलं प्लसचं काय होईल, मायनस. 2z जर तिकडे गेलं प्लसचं काय होईल, मायनस. मग y इज इक्वल टू 15 मायनस एक्स मायनस 2z. हे जे 4 इथले ते कुठे गेले, डिवाइडला. याला काय द्यायचं, नंबर 2. नंतर नंबर 3 चं इक्वेशन घ्यायचं. काय इक्वेशन आहे ते, एक्स प्लस 2y प्लस 5z इक्वल टू 20. इक्वल टू 20. एक्स प्लस 2y प्लस 5z इज इक्वल टू 20. मग काय करायचं, 5z इज इक्वल टू झेडच्या टर्म्स मध्ये उत्तर काढायचंय. हे पण 2y ला पहिले तिकडे नाही, काही एक्स ला पहिले तिकडे नाही, तर त्याची साईन चेंज करायची. असं काही नाही, मी पहिले 2y ला लिहिलं, तुम्ही एक्स ला पण लिहू शकता. हे कॉमन सेन्स आहे. हा, 2y ला जर इकडे लिहिलं मायनस 2y मायनस एक्स, तर झेड इज इक्वल टू 20 मायनस 2y मायनस एक्स डिवायडेड बाय 5. याला द्यायचं नंबर 3. याला किती द्यायचं, नंबर 3. प्रश्न तर तुम्हाला कळालाय, ते वर गेलं चालतं. हा, इकडे बघा काय करायचं. इथं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, दिसलं नसतं तर 20 मायनस 2y मायनस एक्स या 5 ला खाली फेकायचं. लक्षात. हा, आता बघा, लक्षात. हा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता काय करायचं, नीट बघा मित्रांनो. आता काय करायचं, इकडे बघा. सगळ्यात पहिले आता याच्यात व्हॅल्यू टाकायची आपल्याला. सगळ्यात पहिले काय करायचं, पुट वाय इकडे बघायचं. पहिल्या इक्वेशन मध्ये कोण कोण इथं टाकायला, वाय आणि झेड. आपोआप कळतं इथं टाकायला कोण कोण आहे, वाय आणि झेड. अरे महेश इकडे लक्ष दे. पुट वाय इज इक्वल टू 0 अँड झेड इज इक्वल टू 0.
in 1. Put y is equal to 0 and z equal to 0 in 1. 12 minus 2 into 0 minus 0 divided by 5. तो x1 is equal to किती 12 भागिले 5 2.4 कॅल्सिट टाकायचं 2.4 12 भागिले 5 टाकायचं कॅल्सिट कारण हे 0 आहे ना हे टाकायची गरज नाही तर 12 भागिले 5 किती येतं 2.4 हे झालं आता बघायचं मित्रांनो पुढचं ह्याच्यात टाकायचं कोणाची व्हॅल्यू टाकणार एक्स ची आणि झेड ची एक्स ची किती आहे 0 आणि झेड ची पण किती आहे 0 हे पहा इनिशियली तुमच्याकडे व्हॅल्यू दिलेल्या आहेत का कोणत्या नाही मग इनिशियल व्हॅल्यू काय ठेवायच्या 0 इनिशियल व्हॅल्यू काय ठेवायच्या 0 तर पुट एक्स इक्वल टू 0 आणि वाय झेड इज इक्वल टू 0 इन काय करायचं 2 इन 2 तर वाय 1 इज इक्वल टू 15 मायनस 0 मायनस 2 इंटू 0 डिवायडेड बाय 4 15 भागिले 4 किती येतं 3.75 ना पुट आता ह्याच्यात बघायचं मित्रांनो y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू टाकायची पुट y इज इक्वल टू 0 आता बघा पुट y आणि x पुट y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू आता तिसऱ्या ह्याच्यात काय ठेवायचं y ची आणि x ची व्हॅल्यू ठेवायची पुट y इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 0 इन 3 तर z1 इज इक्वल टू 20 मायनस 2 इंटू 0 मायनस 0 डिवायडेड बाय 5 z1 4 किती z1 4 व्यवस्थित करा बाळांनो हे चॅप्टर 20 मार्काला बोर्डाला येणार आणि कमीत कमी 10 मार्काला तर टेस्टला येईल ना 20 आणि 10 झाले 30 आलं लक्षात बाकीचं प्रोबेबिलिटी 8 एक मार्क बोर्डाला 8 एक मार्क टेस्टला 8 एक मार्क आलं लक्षात और सगळं नाव पुट आता बघा एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या इथं व्हॅल्यू लिहू आपण x1 ची व्हॅल्यू किती आहे 2.4 y1 ची किती आहे 3.75 आणि z1 ची किती आहे 4 समजलं हे झालं ह्याला म्हणते फर्स्ट इटरेशन इथपर्यंत तुम्हाला किती मार्क भेटते 2 लक्षात ना सोपं हे पण लिहिते पुट आता काय करायचं पुट y ची आणि z ची व्हॅल्यू याच्यात टाकायची हा जी आलेली आहे तीच y ची किती आहे 3.75 z ची किती आहे 4 खूप सोपं आहे पुट y is equal to 3.75 and z is equal to 4 in 1 तर मग x2 is equal to 12 मायनस कसं टाकतो ते नीट बघायचं 2 इंटू 3.75 मी जसं लिहितो तसं जर लिहिलं आणि तसंच कॅल्सिट टाकलं तर तुमचं उत्तर चुकणारच नाही 100% आले 2 इंटू 3.75 जसं पहिले शांततेत बघून घ्या नंतर कॅल्सिट टाका 2 इंटू 3.75 मायनस झेड ची व्हॅल्यू किती आहे 4 ब्रॅकेट क्लोज कसं करतो व्यवस्थित बघून घ्या नंतर व्हॅल्यू टाका किती येतं x2 आता व्यवस्थित किती येतं व्यवस्थित काढा 0.1 जसं मी दिलंय तसंच टाका 0.1 लक्षात जसं मी दिलंय तसंच टाकलं तरच उत्तर चुकणार नाही नाव पुट एक्स आणि झेड ची व्हॅल्यू टाकायची एक्स ची किती आहे 2.4 अँड झेड ची किती आहे 4 इन 2 तर 2 कुठे y2 इज इक्वल टू बघा मित्रांनो 15 मायनस 2.4 मायनस जसं मी टाकतोय तसंच टाकायचं ब्रॅकेट बिकेट एक पण सोडायचं नाही तर y2 किती येतं बघा 1.15 उत्तर कन्फर्म करायचं हा 2-3 जण हा 15 मायनस 2.4 मायनस 2 इंटू 4 मायनस भागिले 4 जर नीट समजून हा चॅप्टर वापरल्यामुळे आलं
हा नंतर पुट आगे जा आगे कोण आहे आता इथं झेड मध्ये वाय ची व्हॅल्यू टाकायची वाय ची व्हॅल्यू किती आहे 3.75 आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2.4 इन 3 तर 3 मध्ये टाकायची तर Z2 20 मायनस 2 इंटू 3.75 मायनस 2.4 ब्रॅकेट क्लोज भागिले 5 तर Z2 2.0 अलग मग लिहायचं x2 किती आहे 0.1 y2 किती आहे 1.15 आणि Z2 किती आहे x2 बरोबर ना हा लक्षात झालं प्रॉब्लेम समजलं खूप सोपं आहे नीट करा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन बाय जॉकोबिस मेथड अप टू 2 इटरेशन ऑनली दोनच इटरेशन विचारते 4 मार्काला लक्षात तर 6 ला आले तर 3 विचार 3 म्हणजे x3 y3 z3 2 म्हणजे x2 y2 z2 लक्षात तर आता बघा इथे काय सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन बाय जॉकोबिस मेथड अप टू 2 इटरेशन सगळ्यात पहिले इथून सुरुवात करू आपण हा इकडे बघा 10x 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 plus y plus 2z is equal to 13 10x plus y plus 2z is equal to 13 तर बघा मित्रांनो आता इथं काय करायचं 10x plus y plus 2z is equal to 13 तर 10x 13 minus y minus 2z तर x is equal to 13 minus y minus 2z भागिले 10 याला द्यायचं नंबर 1 याला काय द्यायचं नंबर 1 नाव दुसरं इक्वेशन बघा मित्रांनो 3x प्लस 10y प्लस झेड इज इक्वल टू 14 आता काय करायचं हे पहा पहिले तर बघायचं एक्स वाय झेड व्यवस्थित आहे शक्यतो 90% व्यवस्थित असतं लय 10% इकडे तिकडे असतं अलग आणि हे डायगोनल बघायचं बरोबर मोठ्या व्हॅल्यूला एक्स ची मोठी व्हॅल्यू इथं आली वाय ची इथं आली झेड ची इथं आली मगच पुढे जायचं अलग तर आता बघा दुसऱ्या याला 10y इज इक्वल टू हे तुम्ही तुमच्या हिशोबाने शॉर्टकट करू शकता -3x झेडला तिकडे वाढवलं -z 3x ला तिकडे वाढवलं -3x y इज इक्वल टू 14 - z - 3x भागिले 10 याला द्यायचं नंबर 2 याला किती द्यायचं नंबर 2 लक्षात नंतर तिसरं इक्वेशन 2x प्लस 3y प्लस 10z इज इक्वल टू किती आहे 15 तर मग 10z इज इक्वल टू 15 मायनस 2x मायनस 3y z इज इक्वल टू 15 मायनस 2x मायनस 3y भागिले 10 याला द्यायचं 3 याचं पण लाईव्ह मध्ये मी 11 ला घेईनच अलग फास्ट अलग तर इकडे बघा जॉकोबिच प्रश्न माहिती तुम्हाला थोडं वरी दिसायचं हा आता बघा मित्रांनो 15 मायनस 2x मायनस 3y अपॉन 10 आता काय करायचं पुट ह्याच्याकडे बघायचं y ची आणि z ची व्हॅल्यू पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन 1 तर x1 इज इक्वल टू याला x आहे तर x1 लिहायचं कारण फर्स्ट इटरेशन 13 मायनस 0 मायनस 2 इंटू 0 डिवायडेड बाय भागिले 10 हे 0 घ्यायची गरजच नाही कॅल्क्युलेटर काय टाकायचं 13 भागिले 10 1.3 1.3 इथपर्यंत जॉकोबी आणि सिडल इथपर्यंत जॉकोबी आणि सिडल सारखीच असते इथपर्यंत पुढची मेथड आणि ही मेथड एकदम सारखी झेरॉक्स कॉपी लक्षात नंतर आता काय करायचं मित्रांनो इथपर्यंत जॉकोबी सिडल सारखीचे आता काय करायचं पुट आपण जॉकोबीने सोडवायला म्हणून आपलं पुढे चालू द्यायचं पुट z इज इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 0
put z equal to 0 and x equal to 0 in a 2. The y1 is equal to 14 minus 0 minus 3 into 0 भागिले 10. 14 भागिले 10. सोपं आहे. 1.4. Now put x is equal to 0, y equal to, put x is equal to 0 and y is equal to 0 in a 3. So z1 is equal to 15 minus 2 into 0. 0 असल्यास लिहिलं नाही तर चालतं, पण तुम्हाला सवय लागायसाठी लिहिलो मी. भागिले 10. 1.5. एकदम पाचट आहे उत्तर सांगायला. हा, हे झालं. मग एक्स वाय झेड जसं मी लिहितो तसंच करायचं. x1 किती आहे 1.3, y1 किती आहे 1.4 आणि z1 किती आहे 1. नाव गो फॉर नेक्स्ट. आता नेक्स्ट बघायचं. हा, आता नेक्स्ट मध्ये काय करायचं, ह्या व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला पुढचे. हा, आता बघा नाव, आता काय करायचं मित्रांनो, x1 y1 z1 भेटलं. x1 y1 z1 भेटल्यानंतर नाव पुट नवीन आलेल्या व्हॅल्यू टाकायच्या. पुन्हा y आणि z मध्ये, पुन्हा x मध्ये, सॉरी 1 मध्ये y आणि z ची व्हॅल्यू टाकायची. y ची व्हॅल्यू किती मित्रांनो 1.4 आणि z ची व्हॅल्यू किती आहे 1.5 इन 1 टाकायची. तर x2 इज इक्वल टू 13 मायनस 1.4 मायनस कॅल्सित कसं टाकतो बघा, असं टाकायचं. 2 इंटू 1.5 भागिले, बघा उत्तर जरी येत असले तर रिस्क घेऊ नका. जसं मी सांगत तसंच टाक. उत्तर तुमचे वेगळे यांनी टाकता येत असत तरी तसं नका करू. चुकले तर मग नुकसान होईल. x2 किती येतं 0.86. बघा विद्यार्थ्यांनो, भरपूर मुलं ह्या चॅप्टरच्या भरोश्यावर जाते, पण त्यांचं सगळ्यात मोठं चुकतं काय, M1 सारखं स्टॅटिस्टिक्स सारखं ते प्रॅक्टिस करत नाही. ह्या चॅप्टरच्या भरोश्यावर जाणं काही चुकीचं नाहीये, ज्यांना इंटिग्रेशन जास्त येत नाही त्यांनी, पण याची प्रॅक्टिस खूप घासून करावं लागते. त्यावेळेस तुम्हाला याचे 20 मार्क चांगले पडतात. आलं लक्षात. प्रत्येक प्रॉब्लेम कॅल्क्युलेटरवर सोडून पाहायचा. हा, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचा. हा, x2. आता नाव पुट नेक्स्ट, पुट याच्यात टाकायचं. मग कोण टाकायचं, झेड आणि एक्स. पुट झेड ची व्हॅल्यू 1.5 आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1.3 इन 2. तर मग y2 इज इक्वल टू, y2 मध्ये टाकायची मित्रांनो 14 मायनस हे झेड. झेडची व्हॅल्यू किती आहे 1.5 मायनस 3 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 1.3 ब्रॅकेट क्लोज भागिले 10 0.86. हे पा, घाई करण्याच्या ऐवजी जर शांततेत सोडवलं, व्यवस्थित टाकलं व्हॅल्यू, तर उत्तर चुकणार नाही. जसं म्हणलं तसंच टाका. नाव पुट एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1.3 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 1.4 इन 3 मध्ये टाकायची. तर Z2 इज इक्वल टू 15 मायनस 2 इंटू 1.3 मायनस 3 इंटू 1.4 ब्रॅकेट क्लोज भागिले 10. किती येतं Z2 0.8. हा, तर फायनल उत्तर काय आलं मित्रांनो आपलं, फायनल उत्तर काय आलं x2 0.86, y2 0.86 आणि Z2 82 0.82. शांततेत करा.